कारण गेले वर्षभर हे आमच्यासाठीच संघर्षाचं वर्ष होतं। महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशी फार मोठी आव्हानं या राज्यासमोर होती। दुधाचा भाव शहरात वाढलेला आहे, ग्रामीण भागात कमी झालेला आहे। दुष्काळाची परिस्थिती अनेक ठिकाणी, छावण्यांची मागणी गेले अनेक महिने आम्ही करतोय ते होत नाहीये। न चाऱ्याचे डेपो आहेत, ना छावण्या आहेत, ना टँकर वेळेवर ठिकाणी पोहोचतायत। त्याच्यामुळे एकीकडे तीव्र दुष्काळाची परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, शेतीच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे। दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी वाढते, महागाई वाढते आणि भ्रष्टाचाराचा तर काही हिशोबच राहिलेला नाही या देशात। आणि अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालं आणि प्रचंड शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचं सुख-दुःख समजून आज जे आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट केले आणि ते पाहून मायबाप मतदारांनी या आईसला म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी आणि या दडपशाहीला नाकारलेलं आहे। हेच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे आणि संविधानाच्या चौकटीतच राहून हा देश चालेल। दडपशाहीला, भ्रष्टाचाराला, महागाईला, बेरोजगारीला ह्या मतदारांनी नाकारलेलं आहे। त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकार्याच्या, पदाधिकाऱ्याच्या, मतदारांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे। आणि मला विचाराल तर जबाबदारी प्रचंड वाढलेली आमच्या सगळ्यांचीच। त्याच्यामुळे आजपासून, खरं तर कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत। काल इंडिया आघाडीची मीटिंग होती, त्याच्यामुळे मी दिल्लीला गेले होते। पण मतदारसंघात सगळेच आढावा घेत आहेत। उद्या सकाळी 9 वाजता रोहित दादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतोय। मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठलंच आपण खरं तर स्वागत नको, जेसीबी तर बिलकुलच नको। माझी सगळ्यांना विनंती आहे की हे जे जेसीबी आणताय ह्याच्यात मला